ज्याच्या दावणीत चांगली खिलारी बैल असायची तो सगळ्यात श्रीमंत समजला जायचा। गावागावात हीच श्रीमंती काही जण हौसेनं जपतायत। वाफगावच्या जवळेकर बंधूंनी मोठ्या आवडीनं तब्बल 40 लाखाचा बैलगाडा तयार केलाय। पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धा भरवल्या जातात। या स्पर्धा सपाटीला न घेता घाटात होतात। कमी वेळात जी बैलगाडी घाट पार करते ती घाटाचा राजा म्हणून ओळखली जाते। बक्षिसापेक्षा गाडा एक नंबरला येणे हे सगळ्यात मोठी शेतकऱ्याला त्याची किंवा गाडा मालकाला ही सगळ्यात त्याची मोठी हौस असते। पैसे किती भेटणार किंवा काय त्याच्यात विषय कोण असतो। भंडारापुरते पैसे भेटले पण पहिल्या जरी बारी आली तर तो 4 उड्या आनंदाने घाटात मारून पुढे जात असतो। बैलगाड्यात पुढे झुंपलेले बैल चावरेकरी तर मागे असलेले धुरेकरी म्हणून ओळखले जातात। यातले धुरेकरी जितके चपळ तितक्या कमी सेकंदात बैलगाडा घाट पार करतो। त्यामुळे जवळेकर नेहमी चांगल्या बैलांच्या शोधात असतात। नुकताच त्यांनी वारुळवाडीतील शेतकऱ्याचा बैल तब्बल 15 लाखांना खरेदी केलाय। जवळेकरांच्या बैलगाड्यातील चावरेकर बैल 15 आणि 11 लाखांचे आहेत, तर धुरेकरीची जोडी 14 लाखाची। याशिवाय बैलगाड्यासमोर पळणारी घोडी आणि बैलगाडा याची किंमत वेगळी। एखादा आपण पैलवान कसं पाळतो त्यांचा तसा खुराक, त्यांना 3 टाईप रतीब, खाण्याची खादटीचे वैरण, हिरवी वैरण, वाळलेली वैरण, याची प्रत्येक दिवशी त्यांची काळजी घेतलेली आहे। ते 4-4 दिवसाला धुणं दाणं सगळी निगा राखली जाते। या बैलांना पोटच्या मुलासारखं वाढवावं लागतं। त्यांना पेंट, भुसा, ताजं गवत आणि कधी कधी अंडी असा तगडा आहार द्यावा लागतो। आतापर्यंत जवळेकरांना अनेकदा घाटाच्या राजाचा मान मिळालाय। हौसेला मोल नसतं असं म्हणतात, त्यामुळेच हा आगळा छंद ग्रामीण भागात प्रतिष्ठेचाही झालाय। अविनाश पवारसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, जुन्नर।